बरं, तर आता पहिले ऍडजस्टमेंट वाचले मी. प्रोव्हाइड ₹40,000 फॉर इन्कम टॅक्स म्हणजे काय होतं, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन होते. याचा इफेक्ट एक नंबर जो इफेक्ट असतो त्याचा तो शेड्यूल नंबर 5 मध्ये जातो, ही लायबिलिटी असते म्हणून. आणि दुसरा इफेक्ट त्याचा जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जातो, ही प्रोव्हिजन आहे म्हणून. म्हणजे ऍडलेस कुठेही करायची गरज नाही. नंबर सेकंड पहा, प्रोव्हाइड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. आपल्याला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड घ्यायला लावलेलं आहे. अमाउंटेड टू ₹10,000. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड जे आहे त्याला आपण म्हणतो डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आणि हा डिस्काउंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स जो आहे तो आपल्याला इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करावा लागतो. तर मग सगळ्यांनी शोधा इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. शोधा, ट्रायल बॅलन्स मध्ये या. तुम्हाला इंटरेस्ट अँड डिस्काउंट, त्याच्या खाली डिस्काउंट रिसिव्ड आहे पण ट्रायल बॅलन्स मध्ये आज डिस्काउंट रिसिव्ड सेपरेट दिलेले आहे ट्रायल बॅलन्स मध्ये. तर त्या डिस्काउंट रिसिव्डला स्टार करायचा आहे. डिस्काउंट रिसिव्डला स्टार करायचा आहे. बर, ऍडजस्टमेंट नंबर सेकंड वाचली आपण. थर्ड नंबर पहा, क्रिएट रिझर्व फॉर बॅड डेट ₹15,000. रिझर्व फॉर बॅड डेट याला म्हटलं जातं आरडीडी. आरडीडी आपण डेटर्स मधून लेस करतो आणि बँकेचे डेटर्स म्हणजे कोण असतात, लोन्स, कॅश, क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट हे बँकेचे डेटर्स असतात. तर मग शोधा आणि स्टार करा लोन्स, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टला शोधा. आहेत का पहा, किंवा दुसऱ्या नावाने काय दिलेत का, शोधत राहा. आहेत पहा तुमच्याकडे ऍडव्हान्सेस म्हणून शब्द दिलाय पहा. ऍडव्हान्सेस हा शब्द दिलेला आहे, त्याला स्टार करायचा आहे. इथे असं स्पेसिफिक लोन्स, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट न देता ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहे तुम्हाला, लोन जे गिव्हन आहेत ते. बरं, त्याच्यानंतर आता पुढे नेक्स्ट नंबरची ऍडजस्टमेंट तुम्ही स्टार केले ना ऍडव्हान्सेसला. पुढचे ऍडजस्टमेंट पहा आता, अलाव 5% डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. 5% डिप्रिसिएशन घ्यायचं आपल्याला बिल्डिंगवर. डिप्रिसिएशन आपण बिल्डिंग मधून लेस करत असतो. बरं, मग डिप्रिसिएशन लेस करायचं आहे तर मग शोधा बिल्डिंग आणि बिल्डिंगला स्टार करायचा आहे. बिल्डिंग शोधायचे आणि स्टार करायचा आहे. बिल्डिंग शोधा आणि स्टार करा. शोधले बिल्डिंग, केलंय स्टार. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरची ऍडजस्टमेंट पाहिजे आता, ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर ₹1,50,000. ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर याला आपण म्हणतो कॉन्टिंजंट लायबिलिटी. याचा इफेक्ट डायरेक्ट शेड्यूल नंबर 12 मध्ये येतो. 12 नंबर मध्ये त्याचा इफेक्ट येतो, कुठेही ऍडलेस होणार नाही. बरं, या झाल्या स्टार करून. आता पोस्टिंग करायला आपल्याला सुरुवात करायची. मला एक सांगा सगळ्यांनी, प्रॉब्लेम ड्रॉ केला बॅलन्स मध्ये या सगळ्यांनी पहा. पहिल्यापासून पहिला आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल साठी शेड्यूल नंबर किती असतो आपला, 1. शेअर कॅपिटल नंबर 1 लिहून ठेवा, प्रॉब्लेम समोर लिहून ठेवा. शेअर कॅपिटल शेड्यूल नंबर 1. काय नाव असतं 1 नंबर शेड्यूलचं, तेच नाव आहे शेअर कॅपिटल. दुसरा आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड, कॅश साठी आपल्याकडे शेड्यूल कुठला असतो, तर कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय हा आपल्याकडे शेड्यूल असतो. शेड्यूल नंबर 6 नंबर शेड्यूल त्याचा येईल. बरं, कॅश इन हँड 6 नंबर. नंतर पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट नावाचा शेड्यूल, त्याच नावामध्ये इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे. तर इन्व्हेस्टमेंटचा नंबर किती असतो, नंबर 8 नंबर असतो. बरं, इन्व्हेस्टमेंट नंतर गोल्ड. आता पहा, गोल्ड हा जो प्रकार आहे हा नेहमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जातो. गोल्ड नेहमी कशा जातो, इन्व्हेस्टमेंट मध्ये जात असतो. बरं, मग तिथे इन्व्हेस्टमेंट नंबर 8 लिहा, गोल्ड समोर लिहा नंबर 8. पुढे इंटरेस्ट अॅक्युअर्ड आहे. आता इंटरेस्ट अॅक्युअर्डचा अर्थ एक तर ते रिसिवेबल पण असू शकतं किंवा ते पेएबल पण असू शकतं. मग अमाऊंट कुठल्या साईडला छापले क्वेश्चन मध्ये, तर इंटरेस्ट ची अमाऊंट आहे डेबिट मध्ये. पहा, डेबिट मध्ये आहे याचा अर्थ ते इंटरेस्ट आपल्याला रिसिवेबल आहे, एनी आहे. आणि एनी आहे म्हणजे ती आपली असेट आहे. शेड्यूल नंबर किती घ्यायचं त्याला, आता इंटरेस्ट डेबिटला आहे, रिसिवेबल आहे, एनी आहे, म्हणजे 11 नंबर ऑदर असेट मध्ये येईल. किती नंबर, 11 नंबर मध्ये ऑदर असेट मध्ये येईल. ते रिसिवेबल आहे, रिसिव्ह झालं असतं तर दुसरीकडे आलं असतं, पण अॅक्युअर्ड म्हणजे रिसिवेबल आहे, एने आहे त्याचं. बरं, इंटरेस्ट अॅक्युअर्ड. नंतर पुढे सिक्युरिटी डिपॉझिट, करंट डिपॉझिट,
सेव्हिंग सर डिपॉझिट इंटरेस्ट टाकीवर 5 नंबर मध्ये येईल. काय बोला सिक्युरिटी डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि फिक्स डिपॉझिट हे चारही डिपॉझिट आहेत. डिपॉझिट साठी शेड्यूल नंबर किती असतो आपल्याकडे? तर 3 नंबर शेड्यूल असतो. शेड्यूल नंबर किती? 3. त्या चौघांसमोरही 3 नंबर टाकायचे. सिक्युरिटी डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि फिक्स डिपॉझिट. डिपॉझिट नंतर आहे शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम जो असतो तो रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये येतो शेड्यूल नंबर 2 मध्ये. शेअर प्रीमियम हा रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2 मध्ये येतो. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये दिलं तुम्ही, 2nd नंबर दिला शेअर प्रीमियमला. रिझर्व्ह फंड सुद्धा रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2 मध्ये येईल. रिझर्व्ह हा शेड्यूल नंबर 2 मध्ये येईल. बर, त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट नंबर दिलेला आहे रिझर्व्ह फंड नंतर सिल्वर बुलियन. आता सिल्वर बुलियन म्हणजे काय? तर सिल्वर म्हणजे चांदी, बुलियन म्हणजे त्याचे दागिने. चांदीचे दागिने जे आहेत ही ऑदर असेट मध्ये येणारी गोष्ट आहे. कशामध्ये येणार आहे? ऑदर असेट नंबर 11. नंबर 11. गोल्ड असेल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये येतं आणि सिल्वर असेल तर कुठे येतं? ऑदर असेट मध्ये येतं. नंबर 11. पुढे सिल्वर बुलियन नंतर पुढे आहे बिल्डिंग. आता बिल्डिंग ही कसली असेट असते? तर फिक्स असेट असते. शेड्यूल नंबर किती? 10. बिल्डिंग ही शेड्यूल नंबर 10 फिक्स असेट मध्ये येईल. त्याच्या खाली आहे बॉरोइंग फ्रॉम बँक्स. बॉरोइंग आहे. बॉरोइंग साठी शेड्यूल नंबर किती असतो? 4th. बरोबर ना? बॉरोइंग साठी शेड्यूल नंबर 4th. बॉरोइंग नावाचा शेड्यूल असतो. त्याच्यानंतर आहे मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. आता या नावाचा शेड्यूल सुद्धा आपल्याकडे आहे. मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस नावाचा शेड्यूल नंबर किती असतो? तर 7 नंबरचा शेड्यूल आपल्याकडे असतो. मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस साठी नंबर 7. पुढे मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस नंतर आहे ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस नावाचा शेड्यूलच आहे आपल्याकडे. 9 नंबर आहे ना? शेड्यूल नंबर किती? 9. बर, ऍडव्हान्सेस नंतर प्रॉफिट अँड सर मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस किती मध्ये येते? मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस नंबर 7 मध्ये येतो. ऍडव्हान्सेस नंबर सांगितला होता 9. बरोबर का? बर, त्याच्यानंतर ऍडव्हान्सेस नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आहे लास्ट इयरचा प्रॉफिट. म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही याला? प्रॉफिट अँड लॉस तुमचा हा लास्ट इयरचा आहे, म्हणजे लास्ट इयर प्रॉफिट समोर लिहिला पाहिजे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जाऊन. त्याच्यानंतर बिल डिस्काउंटेड अँड परचेस्ड हा असतो ऍडव्हान्स. बिल डिस्काउंटेड अँड परचेस हा असतो ऍडव्हान्स. शेड्यूल नंबर 9. बिल डिस्काउंटेड अँड ऍडव्हान्स शेड्यूल नंबर 9 नंबर मध्ये येतो हा. त्याच्यानंतर पुढे आहे इंटरेस्ट. आता इंटरेस्टचं जरा नीट अमाऊंट चेक करा सगळ्यांनी. इंटरेस्ट तुम्हाला दोन्हीकडे दिसत आहेत पहा. एक अमाऊंट डेबिट मध्ये पण आहे आणि दुसरी अमाऊंट क्रेडिट मध्ये पण आहे. नीट ऐकायचं बरं का. इंटरेस्ट इथे दोन्हीकडेही आहे, डेबिट मध्ये सुद्धा पण आणि क्रेडिट मध्ये सुद्धा पण. मग आता कुठे लिहायचं हे? तर डेबिटचं इंटरेस्ट जे आहे हे 15 नंबर मध्ये लिहायचंय. डेबिटचा इंटरेस्ट किती नंबर? 15 नंबर. आणि क्रेडिटचं इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट अर्न असतं 13 नंबर मध्ये. डेबिटला 15 नंबर मध्ये आणि क्रेडिटला 13 नंबर मध्ये लिहायचंय. काय करणार? 13 नंबर मध्ये लिहायचं इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट लिहायची 1,44,000. पुन्हा 15 नंबर मध्ये लिहायचं इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट लिहायची 15,900. कुठे सांगितलंय मी? डेबिटचं इंटरेस्ट कुठल्या साईडला लिहायचं? डेबिट इंटरेस्ट किती नंबर? 15. आणि क्रेडिट इंटरेस्ट किती नंबर सांगितलं? तर 13. बर, आता पुढे इंटरेस्ट नंतर नेक्स्ट पार्ट काय दिलाय तो पहा. आता इंटरेस्ट नंतर आपल्याला दिलेला आहे कमिशन अँड ब्रोकरेज. आता हे क्रेडिटला आहे म्हणजे हा इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे याला आपण घेणार आहोत ऑदर इन्कम मध्ये. कुठे घ्यायचं याला? ऑदर इन्कम मध्ये. कमिशन अँड ब्रोकरेज जे आहे ते क्रेडिटला आहे म्हणजे हा इन्कम आहे. ऑदर इन्कम शेड्यूल नंबर 14. 14 नंबर शेड्यूल मध्ये येईल तो. पुढे कमिशन अँड ब्रोकरेज नंतर डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड हा पण इन्कमच आहे, पण हा इन्कम शेड्यूल नंबर 13 मध्ये लिहावा लागतो. शेड्यूल नंबर किती? 13 मध्ये. डिस्काउंट रिसिव्ड हा 13 मध्ये येतो का? तर 13 मध्ये इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड असं पोस्टिंग होत असतं.
शेड्यूल नंबर 13 लिहिलं असेल त्याच्या पुढे. आता लाईन सी ऐका. ऑडिट फीज, सॅलरीज आणि पोस्टेज टेलिग्राम तिन्ही. ऑडिट फीज, सॅलरीज आणि पोस्टेज अँड टेलिग्राम तिन्ही ऑपरेटिंगचे एक्सपेंडिचर आहेत. शेड्यूल नंबर 16. काय काय सांगितलंय मी? ऑडिट फीज, सॅलरीज आणि पोस्टेज अँड टेलिग्राम तिन्ही शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये येतील. बर, त्याच्यानंतर आता पोस्टेज नंतर पास सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम आहे, हा इन्कम आहे म्हणजे ऑदर इन्कम मध्ये यायलाच पाहिजे याला. त्याच्या ऑदर इन्कम म्हणजे शेड्यूल नंबर किती? 14 मध्ये येईल हा. सन्ड्री इन्कम हा ऑदर इन्कम मध्ये येईल म्हणजे शेड्यूल नंबर 14 14 नंबर मध्ये याला लिहायचंय. बर, सन्ड्री इन्कम नंतर पुढे डिपॉझिट विथ ऑदर बँक. डिपॉझिट विथ ऑदर बँक, इतर बँकेकडे आपण डिपॉझिट करून ठेवलेलं आहे. याला आपण लिहितो शेड्यूल नंबर 7 मध्ये. कुठे लिहायचे पवार? शेड्यूल नंबर 7 मध्ये. का? 7 नंबरचं नाव काय आहे? बॅलन्सेस विथ बँक, दुसऱ्या बँकेकडे असणारे पैसे अँड मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस, म्हणून याला शेड्यूल नंबर 7 मध्ये लिहायचं आहे. डिपॉझिट विथ बँक शेड्यूल नंबर 7. बघा, त्याच्यानंतर पुढे आहे आता ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. आता हा ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट जो आहे हा डेबिटला आहे. जर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिटला असेल तर त्याला आपण नंबर 11 ऑदर असेट मध्ये लिहितो. जर ब्रांच ऍडजस्टमेंट डेबिटला असेल तर कुठे लिहितो आपण त्याला? शेड्यूल नंबर 11 ऑदर असेट्स मध्ये लिहित असतो. बघा, त्याच्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड. आता हा प्रॉव्हिडंट फंड काय प्रकार असतो? तर जे एम्प्लॉईज असतात, कामगार असतात, या कामगारांच्या पगारामधून आपण फंडाचे पैसे कट करून घेत असतो आणि मग ते पैसे कामगार जेव्हा रिटायर्ड होतात तेव्हा त्यांना ते परत करावे लागतात. म्हणजे ही आपली देणी आहे, लायबिलिटी आहे. आणि लायबिलिटीसाठी शेड्यूल नंबर किती? 5. किती नंबर मध्ये लिहायचे? प्रॉव्हिडंट फंडाला 5 नंबर मध्ये लिहायचं. लिहा 5 नंबर त्याच्या पुढे भरा. ऑदर लायबिलिटी मध्ये ते येईल. आणि लास्ट पुढे सांगताय एमडीज रेम्युनरेशन. आता एमडी जो आहे बँकेचा त्याचं रेम्युनरेशन म्हणजे त्याचा मोबदला म्हणजे त्याचा पगार हा ऑपरेटिंगचा खर्च आहे. नंबर 16 मध्ये, नंबर 16 मध्ये, नंबर 16. ठीक आहे, सगळ्यांचं